ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, कार्यक्रमात आपलं स्वागत. धान्य पिकांसोबतच शेतकरी बांधव भाजीपाला आणि फळबागा यांकडे वळाले आहेत. शहरी भागामध्ये भाजीपाला पिकाची वाढती मागणी लक्षात घेता याखालील क्षेत्रसुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. रब्बी हंगाम सुरू होतोय आणि या रब्बी हंगामामध्ये भाजीपाला पिकाचं नेमकं व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प उद्यान विद्या या विभागाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील सर. सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मंडळी, आपण या विषयाला अनुसरून चर्चेला सुरुवात करूया. सर, रब्बी हंगाम सुरू झालेला आहे. या रब्बी हंगामामध्ये शेतकरी बांधवांनी साधारण कोणकोणत्या प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते? महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकरी बंधू विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करतात. त्यामध्ये प्रामुख्यानं कांदा, लसूण, टोमॅटो, वटाणा, कोबी, फ्लावर, ब्रोकोली, पालेभाज्यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक आणि मूळवर्गीय भाजीपाला पिकामध्ये गाजर, मुळा इत्यादी विविध प्रकारची जी भाजीपाला पिकं आहेत ती शेतकरी बंधू रब्बी हंगामामध्ये लागवड करीत असतात. बरोबर. एकूणच या भाजीपाला पिकांच्या लागवडीची यादी आपण या ठिकाणी सांगितली. साधारण भरपूर भाजीपाला पिकं आहेत ज्याची लागवड या रब्बी हंगामामध्ये होते. पण आता यासाठी हवामान एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर साधारण कशा प्रकारचं हवामान असायला पाहिजे? रब्बी हंगामामध्ये ही थंड वातावरणात येणारी पिकं आहेत. त्यामुळं या पिकाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी थंड वातावरणाची गरज असते आणि थंड वातावरण या पिकाला चांगलं मानवतं. सर, आता आपण हवामानाविषयी या ठिकाणी सांगितलं, पण आता या भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर जमीन साधारण कशा प्रकारची असायला पाहिजे? बरोबर आहे, कारण शेतकरी बंधू ज्यावेळी भाजीपाला पिकाची निवड करतात त्यावेळी जमिनीचा विचार करत नाहीत, परंतु भाजीपाला पिकाची लागवड करत असताना रब्बी हंगामामध्ये जमिनीची निवड हा महत्त्वाचा विषय आहे की जेणेकरून या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, भरपूर निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी अशा जमिनी निवडल्या पाहिजेत. आणि प्रामुख्यानं ज्या क्षारवट जमिनी आहेत, चुनखडीच्या जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये ह्या रब्बी हंगामातील भाजीपाला पिकाची लागवड शेतकरी बंधूंनी करू नये. आता सर, या भाजीपाला पिकांसाठी रोप वाटिकांची निर्मिती करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? निश्चितपणे, कारण रब्बी हंगामातले जी काही भाजीपाला पिकं मी सांगितली त्यामध्ये टोमॅटो असेल, कांदा, कोबी, फुलकोबी ही जी पिकं आहेत या पिकांची आपल्याला रोपवाटिका करावं लागते. आणि रोपवाटिका करत असताना काही शेतकरी बंधू काय करतात की ते विस्कटून टाकतात, पेरतात आणि त्यामुळं रोपं व्यवस्थित तयार होत नाहीत. आणि म्हणून रोपांची निर्मिती करण्यासाठी, रोपं चांगली तयार होण्यासाठी आपल्याला रोपवाटिका तयार करणं आणि त्यामध्ये रोपांची निर्मिती करणं हा प्रामुख्यानं त्यांचा उद्देश असतो. त्यासाठी सर्वसाधारणपणे 3 बाय 2 मीटर आकाराचे, लांबी आणि रुंदीचे गादीवाफे तयार करायचे. गादीवाफेमध्ये शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत, रासायनिक खत हे वापरून गादीवाफे घोळून घ्यावी आणि त्यानंतर 2 ओळीमध्ये 4 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून त्यामध्ये पातळ बियांची पेरणी करावी. बियाणं टाकत असताना ते जमिनीत खोलवर जाता कामा नये किंवा उथळी राहता कामा नये आणि त्यानंतर हलक्याशा मातीनं ते बियाणं झाकून घ्यायचं आणि त्यानंतर झारीच्या साहाय्यानं पाणी देऊन आणि शक्य असल्यास आपण त्या ठिकाणी रोपवाटिकेसाठी रेनपाईचा जर वापर केला तर रोपवाटिका अतिशय चांगली आणि व्यवस्थित तयार होते. आणि अशा रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती चांगली झाली तर शेतामध्ये येणारे जे काही रोग आणि किडी आहेत
त्याचा बंदोबस्त आपण रोपवाटिकेमध्ये करत असतो. अशा पद्धतीनं जर शेतकरी बंधूंनी रोपवाटिकेमध्ये रोपाची निर्मिती केली तर निश्चितपणे त्यांना फायदा होत असतो. पण आता बऱ्याच वेळा असं होतं, शेतकरी बांधव स्वतःची रोपवाटिका निर्माण न करता बाहेरून नर्सरीमधून रोपवाटिकेमधून रोपं आणतात. तर ती रोपं आणताना साधारण काय काळजी घ्यायला पाहिजे? निश्चितपणे की शेतकरी बंधूंना मी ज्या ठिकाणी शेतकरी हे बाहेरून रोपवाटिकेमधून खाजगी रोपवाटिकेमधून रोपांची खरेदी करतात त्यावेळी शेतकरी बंधूंना खात्री करणं गरजेचं आहे की आपल्याला ज्या जातीची रोपं पाहिजे ते जातीची रोपं उपलब्ध झाली का, त्या जातीची वाढीची सवय कशी आहे, त्यांचा कालावधी किती आहे आणि एकंदरीत त्या पिकावरती येणारे रोग आणि किडी या सर्वांची माहिती घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी बंधूंनी की ज्या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर रोपं मिळतात अशा ठिकाणाहून रोपं खरेदी करावी. नसेल तर एकदा लागवड केल्यानंतर बऱ्याच वेळा त्यामध्ये रोपामध्ये प्रॉब्लेम येतो किंवा अडचणी येतात आणि मग त्यावेळी ती वेळ निघून गेलेली असते. तर खरेदी करताना शेतकरी बंधूंनी अशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. आता सर, या हवामान आणि जमिनीच्या निवडीबरोबरच वाणांची किंवा जातींची निवड करणं ही सुद्धा तितकंच महत्त्वाची बाब आहे. तर या भाजीपाला पिकांसाठी जातींची निवड कशी करावी? सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर शेतकरी बंधूंनी जातीची निवड करत असताना आपल्या उद्देश काय आहे हा समोर ठेवून जातीची निवड करणं गरजेचं आहे. कारण आज बाजारामध्ये अनेक प्रकारच्या अनेक पिकामध्ये जाती उपलब्ध आहेत. उदाहरण जर पाहिलं तर कांदा पिकामध्ये खरीप हंगामामध्ये येणाऱ्या जाती, उशिरा खरीप हंगामामध्ये येणाऱ्या जाती, रब्बी आणि उन्हाळी हंगामात येणाऱ्या जाती. तर त्या रब्बी हंगामात येणाऱ्या जाती आहेत त्या जातीचीच निवड करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सांगायला तर टोमॅटो पिकामध्ये सुद्धा आज अनेक जाती आहेत. म्हणजे बुटक्या वाढणाऱ्या जाती, उंच वाढणाऱ्या जाती, गोलाकार फळे असणाऱ्या जाती, लंब गोलाकार फळे असणाऱ्या जाती. आणि मग आपला उद्देश कोणता आहे, आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये टोमॅटो पाठवायचे आहेत का दूरच्या बाजारपेठे पाठवायचे, त्या दृष्टिकोनातून आपण जातीची निवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं जे आपण कोबी, फुलकोबी ही जी पिकं आहेत ह्यामध्ये सुद्धा आपल्याला की साधारणतः कोबीचा गड्डा किती वजनाचा आपल्याला अपेक्षित आहे, मार्केटमध्ये कितीपर्यंत चालत असतो, त्यानुसार जातीची निवड करावी. किंवा काही जाती अशा आहेत की त्या फक्त स्पेसिफिक म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्येच लागवडीला योग्य असतात. तर अशा जातीसुद्धा आपल्याला त्या ऑक्टोबर नोव्हेंबर कालावधीमध्ये येणाऱ्या जाती, पांढऱ्या शुभ्र असणाऱ्या जाती, अशा जातीची निवड करणं गरजेचं आहे. आणि सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंनो आपल्याला मार्केटिंग कुठं करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या जातीची निवड करणं गरजेचं आहे. सर, खरं तर या ठिकाणी आपण या रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांच्या वेगवेगळ्या जाती आपण सांगितल्या, विस्तृतपणे सांगितल्या. पण यामध्ये काही सुधारित जाती आहेत का? निश्चितपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अखिल भारतीय समन्वित संशोधन भाजीपाला प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 1972 पासून कार्यान्वित आहे. आणि 1972 पासून भाजीपाला पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाण संकरित आणि सुधारित वाण विकसित केले जातात. आणि रब्बी हंगामात जे भाजीपाला पिकं घेतली जातात त्यामध्ये प्रामुख्याने कांदा पिकामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले समर्थ, बसवंत 780, फुले सुरेखा, फुले सुवर्ण आणि फुले सफेद आणि N2-4-1 असे विविध प्रकारचे वाण विकसित केलेले आहे. त्याचप्रमाणे लसूण या पिकामध्ये गोदावरी, श्वेता, फुले बसवंत, फुले निलिमा अशा वेगवेगळ्या पांढऱ्या रंगाचे आणि जांभळ्या रंगाचे वाण विकसित केलेले आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो पिकामध्ये फुले राजा, धनश्री, भाग्यश्री, फुले केशरी अशा विविध प्रकारचे वाण विकसित केलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे कोबी आणि फुलकोबी ही जी पिकं आहेत यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कोबी आणि फुलकोबीसाठी बियाणं तयार होण्यासाठी जो वातावरण लागतं ते वातावरण असल्यामुळं आपण फक्त त्या जाती आपण इथं निर्मिती करू शकत नाही. म्हणून आज अनेक खाजगी कंपनी आहेत, त्या खाजगी कंपनींनी विविध प्रकारच्या जाती मार्केटमध्ये आणलेल्या आहेत की प्रत्येक हंगामानुसार, प्रत्येक महिन्यानुसार लागवड करण्यासाठी. तर त्या दृष्टिकोनातून अशा विविध प्रकारच्या या सुधारित आणि संकरित जाती विकसित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वाटाणा पिकामध्ये फुलेप्रिया नावाचा वाण विकसित केलेला आहे की जेणेकरून त्या शेंगा ह्या चवीला गोड असतात, एका शेंगेमध्ये 10 बिया असतात आणि उत्पादनाला अतिशय चांगला आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ही जी जात आहे ही भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे आणि उत्पन्न जे आहे ते 100 ते 110 क्विंटल प्रति हेक्टर या जातीपासून मिळतं. तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे वाण जे आहेत विविध प्रकारच्या भाजीपाला पिकामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं हे विकसित केलेले आहेत. आमची माती आमची माणसं. सर, पण आता या भाजीपाला पिकाची लागवड करण्यासाठीचा योग्य काळ कोणता आहे आणि लागवडीमधील अंतर किती असायला पाहिजे? ही जी रब्बी हंगामात घेतली जाणारी जी भाजीपाला पिकं आहेत यामध्ये प्रत्येक भाजीपाला पिकासाठी लागवडीचं अंतर हे वेगळं आहे. यामध्ये जर आपण कांदा पिकाचं आणि लसूण पिकाचा जर आपण विचार केला तर कांदा आणि लसूण ही पिकं जी आहेत अतिशय जवळ अंतरावर म्हणजे 15 बाय 10 सेंटीमीटर म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 15 सेंटीमीटर आणि एका ओळीतील 2 रोपांमधलं जे अंतर आहे हे 10 सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण लागवड केली पाहिजे. दुसरं टोमॅटो पीक आहे. टोमॅटो पिकाची लागवड ही 2 ओळीमध्ये 90 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये 30 सेंटीमीटर म्हणजे 90 बाय 30 या अंतरावरती ह्या टोमॅटो पिकाची लागवड करतात. कोबी, फुलकोबी, ब्रोकोली ही जी पिकं आहेत या पिकाची लागवड जी आहे 60 बाय 45 म्हणजे 2 ओळीमध्ये 60 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये 45 सेंटीमीटर. याच्या व्यतिरिक्त जे काही पालेभाज्यासारखी पिकं आहेत 2 ओळीमध्ये साधारणतः अर्धा फूट किंवा 15 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आणि त्या बियाण्याची पातळपेंड करायची. आता हे सर्व जी भाजीपाला पिकं आहेत हे करत असताना की मल्चिंगचा वापर करणं गरजेचं आहे की तणाचा बंदोबस्त होतो. दुसरी गोष्ट जी आहे की जर आपण उंच गादी वाफ्यावरती जर रोपांची लागवड केली आणि त्यांना ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिलं तर त्या पिकाची वाढ चांगली होते, तणाचा बंदोबस्त होतो आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या भाजीपाला पिकांचं वेगवेगळ्या अंतरावरती लागवड करता येते. आणि प्रामुख्याने ही जी पिकं आहेत कांदा आणि लसूण तर त्यापैकी लसूण हे पीक आता 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत लागवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो कांद्याची लागवड जी आहे साधारणतः डिसेंबरमध्ये करणं गरजेचं आहे. टोमॅटो पिकाची लागवड ही नोव्हेंबरच्या पहिल्या 15 आठवड्यात करणं गरजेचं आहे. बाकी कोबी, फुलकोबी या पिकाची लागवड नोव्हेंबरचा दुसरा आठवड्यापासून सुरुवात होते ते नोव्हेंबर एंडपर्यंत करावी शेतकरी बंधूंनी. आणि बाकीचे जे काय आपले पालेभाज्यासारखी पिकं आहेत हे आपण दर 15 दिवसानं थंडीच्या वातावरणामध्ये स्टॅगर प्लांटेशन ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड आपल्याला ह्या रब्बी हंगामामध्ये करता येते. या ठिकाणी आपण लागवडीचा कालावधी सांगितला, लागवडीचं अंतर वेगवेगळ्या भाजीपाला पिकांसाठी सांगितलं. पण सर, आता भाजीपाला लागवड केल्यानंतर शेतकरी बांधवांपुढे एक अडचण असते ते म्हणजे तणांचा बंदोबस्त. तर या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? निश्चितपणे काय होतं की हे रब्बी हंगामातील भाजीपाला पिकाची लागवड केल्यानंतर शेतकरी बंधू शेणखत असेल विविध रासायनिक खतं देत असतात आणि वाऱ्यामार्फत किंवा पाण्यामार्फत तणांच्या बिया येत असतात आणि लागवड केल्यानंतर पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी बियाची उगवण होते आणि तणाचा प्रादुर्भाव जाणवतो. आपल्याला माहीतच आहे की तण खाई धन म्हणजे हे सगळं त्याचं जेवढं आपण अन्नद्रव्य देत असतो ते अन्नद्रव्य हे तण खात असतात आणि मुख्य पिकाला त्यावरती परिणाम करतात आणि मुख्य पिकाची वाढ होत नाही. म्हणून निश्चितपणे आपण तणाचा जर बंदोबस्त केला तर निश्चितपणे आपल्यावरती त्यावरती पिकावर येणारे जे रोग असतील किडी असतील आणि आपल्या मुख्य पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होते. आणि सध्याचा महत्त्वाचा जो अडचण आहे की वाढती मजुरी, उपलब्ध न होणारे मनुष्यबळ आणि त्यामुळे आपण आपलं पीक जे आहे हे वेळेवर आपण स्वच्छ ठेवू शकत नाही. म्हणून आज काळाची गरज आहे की रासायनिक तणनाशकाचा वापर करणं एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेणेकरून कमीत कमी कालावधीमध्ये आपलं पीक जे आहे 2 महिने आपण तणमुक्त ठेवू शकतो. त्यासाठी विविध प्रकारचे जे रासायनिक तणनाशक आहेत त्यामध्ये आपल्याला पिकानुसार जे काही निवडक तणनाशक आहेत त्या निवडक तणनाशकाचा आपण वापर केला पाहिजे. परंतु शेतकरी बंधूंना मी एवढंच सांगेन की ह्या तणनाशकाचा वापर करत असताना शेतकरी बंधूंनी ही योग्य त्या तणनाशकाची निवड करावी आणि तणनाशकाची निवड केल्यानंतर ते तणनाशक कधी मारायचं आहे, कोणत्या अवस्थेमध्ये मारायचं आहे, किती प्रमाणात मारायचं आहे ही संपूर्ण माहिती घेऊन त्या तणनाशकाचा वापर करावा. जर आपण तणनाशकाचं जर प्रमाण चुकलं तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या पिकावर होतो. म्हणून शेतकरी बंधूंनो ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की तणनाशकाचा वापर करत असताना त्याविषयी संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. लागवड केलेल्या भाजीपाला पिकांचं योग्य रीतीने त्याची वाढ व्हावी आणि रोग किडींपासून त्याचं संरक्षण व्हावं यासाठी खत आणि पाण्याचं व्यवस्थापन हे नेटकं असायला पाहिजे. तर ते नेमकं कशा पद्धतीने असायला पाहिजे? सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर कांदा, लसूण ही जी पिकं आहेत या कांदा आणि लसूण पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फूर्द आणि 50 किलो पालाश हे देणं गरजेचं आहे.
टोमॅटो पिकासाठी 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद, 75 किलो पाला देणं गरजेचं आहे. आणि या ज्या संकरित जाती आहेत त्यामध्ये 300 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 150 किलो पालाश प्रति हेक्टरी. याच्याशिवाय कमीत कमी 20 ते 25 टन शेणखत या पिकांना प्रति हेक्टरी देणं गरजेचं आहे. आणि इतर जी भाजीपाला पिकं आहेत त्यामध्ये सुद्धा 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यायचा. त्यापैकी निम्मा नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी, आणि राहिलेला जो निम्मा नत्र आहे तो लागवडीनंतर 45 दिवसापर्यंत आपल्याला त्या पिकाला देता येतो. पाण्याचा प्रश्न जर आपण विचारलं तर आज पाहिलं तर आज यावर्षी आपल्याकडं दुष्काळ आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचा काटकसरीनं वापर करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला आहे त्या उपलब्ध पाण्याचा वापर करून जर आपल्याला पिकाची वाढ करता आली, उत्पन्न घेता येईल, तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी शक्यतो आपल्याला ड्रिपचा किंवा तुषार सिंचन पद्धतीचा, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. आणि हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी की योग्य अंतरावरती, योग्य लॅटरल, योग्य साईजच्या लॅटरल 12 mm किंवा 16 mm टाकून गरजेनुसार आणि वापशानुसार पाणी देणं गरजेचं आहे. आमची माती आमची माणसं. भाजीपाला पिकांवर सुद्धा वेगवेगळे रोग आणि किडे आढळून येत आहेत. त्याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे याविषयी आपण काय सांगाल? रब्बी हंगामामध्ये जे आपण जे पिकं घेतो त्यामध्ये कांदा आणि लसूण या पिकावरती प्रामुख्यानं करपा रोगाचा प्रादुर्भाव हा मोठा होतो. दुसरा जो रोग आहे तो स्टेम फिलियम ब्लाइट म्हणून आहे. तिसरा जो आहे तो ट्विस्टर डिसीज म्हणून एक आहे. हे महत्त्वाचे रोग हे कांदा आणि लसूण पिकावरती येतात. किडीमध्ये जर विचार केला तर ह्या दोन पिकावरती प्रामुख्याने ज्या फुलकिडी आहेत, मावा आहे आणि लाल कोळी, ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. टोमॅटो पिकामध्ये पाहिलं तर स्पॉटेड विल्ट व्हायरस आहे, विल्ट आहे, TLC टोमॅटो लिपकर व्हायरस आणि फळे पोखरणारी अळी आणि मावा अशा विविध किडीचा प्रादुर्भाव या पिकावरती होतो. त्याचप्रमाणे कोबी, फ्लावर ही जी पिकं आहेत या पिकावरती आपल्याला डायमंड बॅक नावाचे ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो. आणि ब्लॅकनिंग किंवा ब्लॅक रॉट ही जो काही डिसीज आहे त्या डिसीजचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर अशा पद्धतीने ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची जी रोग आणि किडी आहेत, या किडीचा आणि रोगाचा जर आपण वेळीच बंदोबस्त नाही केला तर त्या पिकापासून आपल्याला चांगल्या दर्जाचं उत्पादन मिळत नाही आणि मार्केटमध्ये अशा फळांना किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून की आपल्याला जे कोणते रोग येतात त्या रोगानुसार आणि ज्या किडीचा प्रादुर्भाव होता त्यानुसार जे बाजारामध्ये आपल्याला शिफारस केलेली जी काही बुरशीनाशकं आहेत किंवा कीटकनाशकं आहेत, शास्त्रज्ञाच्या सल्ल्यानं ह्या कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा वापर करावा. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्व शेतकरी बंधूंनी लागवड केल्यानंतर चिकट सापळे असतील किंवा कामगंध सापळे असतील याचा वापर केला पाहिजे. आणि लागवडीनंतर शेतकऱ्याच्या शास्त्रज्ञाच्या सल्ल्यानं की त्यामध्ये जीवामृत आणि तुमचं निमकेक ह्या दोन्हीचा फवारा जो दिला पाहिजे, जेणेकरून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आणि निवारणात्मक उपाययोजना म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कीटनाशकांचा आणि बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. सर, आपण कार्यरत असलेल्या अखिल भारतीय भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये सध्या कोणत्या प्रकारचं काम सुरू आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये आपण या ठिकाणी 25हून अधिक प्रकारची जे काही भाजीपाला पिकं आहेत, आता जे सांगितलेले ते रब्बी भाजीपाला पिकं आहेच, त्याचबरोबर इतर जे काही मिरची, वांगी किंवा त्यामध्ये कुकुरबिटेसी ज्याला आपण म्हणतो वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहेत किंवा घेवडा वगैरे, कलिंगड, दुधी भोपळा, कारली ह्या विविध प्रकारच्या भाजीपाला पिकामध्ये आपण संशोधनाचं काम करत असतो. यामधून शेतकऱ्यांना लागवडीविषयी आपण तंत्रज्ञान विकसित करून देत असतो. त्याचप्रमाणे या पिकावर येणारे प्रमुख रोग कुठली, किडी कुठल्या आणि त्यावरती त्याचं नियंत्रण कसं करावं याचंही आपण संशोधन करत असतो. आणि त्याचप्रमाणे या पिकामध्ये ज्या काय अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित आणि संकरित जाती विकसित करण्याचं काम चालू आहे. आतापर्यंत या संशोधन प्रकल्पामधून 54 प्रकारच्या विविध सुधारित आणि संकरित जाती ह्या संशोधन केंद्रातून शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेले. अशा प्रकारचं ह्या संशोधन केंद्राचं जे काम आहे अतिशय चांगलं आणि वाखाणण्याजोगं काम आहे. हे प्रामुख्यानं सततपणे आणि अव्याहतपणे हे चालू आहे. सर, कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला ही चर्चा इथे थांबवावं लागणार आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांना आणि भगिनींना महत्त्वाचा संदेश आपण काय द्याल? निश्चितपणे जर शेतकरी बंधूंनी जर भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर लागवड करत असताना योग्य जातीची निवड, योग्य हंगाम निवड करत असताना
कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्याला भाजीपाला पाठवायचा आहे त्यानुसार तिथली पसंती यानुसार जातीची निवड करावी. त्यासाठी योग्य प्रमाणात खतांची निवड, पाणी व्यवस्थापन, त्याचप्रमाणे सुधारित जातीची निवड आणि त्यावरती येणारे जे प्रमुख रोग आणि किडी आहेत यांचं वेळीच जर आपण पीक संरक्षण केलं तर आपलं पीक हे एक चांगल्या दर्जाचं उत्कृष्ट आपल्याला घेता येतं आणि त्यापासून आपल्याला 4 पैसे अधिक नफा मिळू शकतो. अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनी जर आपण भाजीपाला पिकाची शेती केली तर निश्चित त्यांचं भविष्य हे उज्ज्वल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. शेतकरी बांधवांना आणि भगिनींनो, आपल्याला पाटील सरांनी सांगितलेली जी पंचसूत्री आहे त्याचा अवलंब करा. यामध्ये हवामान आहे, जमिनीची निवड आहे, सुधारित वाणांची जातींची निवड आहे, त्याचबरोबर खत पाणी व्यवस्थापन आणि रोग आणि किडीचा बंदोबस्त. हे जर आपण केलं तर आपण या रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांपासून चांगलं आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतो आणि यातून आपण चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, शेतकरी बंधू भगिनींना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.